येस, हॅलो एव्हरीवन, मी काजल अंदिवे स्वागत करत आहे तुमचं आपलं टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर। अगदी महत्त्वाच्या इम्पॉर्टंट टॉपिकवर आपण आज डिस्कस करणार आहोत। पण सर्वप्रथम तुम्हाला सांगते की तुम्हाला जर एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि खरंच तुम्हाला एखादी एक्झाम क्लिअर करायची असेल तर आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे। आता सध्या ट्रेंडिंगवर असणारे एक्झाम आहे टेट सेट या सध्या ट्रेंडिंगवर असणारे एक्झाम आहे। तुम्हाला जर कमीत कमी वेळेमध्ये तुमची एक्झाम क्रॅक करायची असेल तर नक्कीच हा जो दिलेला नंबर आहे 8010457760 या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता। ठीक आहे, सो आज जी आहे ती महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली। मी बोलले ना आपलं चॅनल सर्वात ऍक्टिव्ह चॅनल आहे। कोणती महत्त्वाची अपडेट महत्त्वाची इन्फॉर्मेशन आली की सर्वात आधी धाडकन आपल्या टीचर्स फॅक्टरी चॅनलवर अपलोड होते। ठीक आहे, सो फटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि दणक्यात व्हिडिओला शेअर करून लाईक ठोकायचं आहे। ठीक आहे, चला टीईटी परीक्षा 2025 बद्दल न्यू अपडेट काय तर टीईटी उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात का हा प्रश्न आहे। त्या प्रश्नाचं उत्तर बघा इथे दिलेलं आहे। टीईटी उत्तीर्ण नसलेल्यांची नोकरी धोक्यात, सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचे आदेश। ठीक आहे, बघा शालेय शिक्षण विभागाच्या 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्णची अट आहे। मात्र जर तुमची टीईटी उत्तीर्ण नसतानाही अनेकांना खासगी शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती दिली असून टीईटी नसताना त्या पदावर संबंधित उमेदवारांना राहण्याचा अधिकार नाही। या पार्श्वभूमीवर 2013 नंतर नियुक्त होऊ नये अजूनपर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची व शाळांची माहिती तातडीने 21 एप्रिल पर्यंत मागविण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर शिक्षक भरतीची बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे। या संपूर्णची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे। म्हणजेच इथे अगदी महत्त्वाची तुम्हाला बातमी दिलेली आहे की टीईटी उत्तीर्ण नसल्याची नोकरी धोक्यात, सोमवारपर्यंत माहिती द्या शालेय शिक्षण विभागाचा आदेश आहे। ठीक आहे, सो हे 3 महत्त्वाचे पॉइंट आहे जे इथे दिलेले आहेत। बघा 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक, मुख्याध्यापकांची टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांची द्यावी माहिती। ठीक आहे, सो या आता सगळ्या माहिती बाहेर धबाधब बाहेर येणार आहेत। ठीक आहे, सो ज्या शिक्षकांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 नंतरची आहे व ते अद्याप टीईटी किंवा सीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत 21 तारखेपर्यंत शाळांनी सादर करावी। त्यांची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहील। आता सगळी माहिती आपल्या डोळ्यासमोर येणार आहे। सो सुरुवातीला शाळेचे नाव, शाळेचे युडायस कोड, शाळेचे माध्यम आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे नाव अशा प्रमुख 4 मुद्द्यावर माहिती मागविली। सो शेवटच्या रंगाने शिक्षकांनी शेरा लिहायचं आहे। ठीक आहे, सो अगदी महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्या समोर मी घेऊन आलेली आहे। ठीक आहे, सो बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळवण्यासह 2013 त्याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे। सो आता सगळी माहिती आपल्या डोळ्यासमोर येणारच आहे, काळजी करू नका। बघा आणि हा 2025 अगदी लकी इयर आहे एक थोडक्यात बोलायला म्हटलं तर जे भावी शिक्षक आहे त्यांच्यासाठी, कारण की धडाधड अपडेट येत आहे, धडाधड नोटिफिकेशन येत आहे। सो त्यासाठी तुम्हाला धडाधड अभ्यास करण्याची सुद्धा गरज आहे। अभ्यास करायचे असेल तर सध्या ट्रेंडिंगवर असणारी तुमची टेटची एक्झाम जी मे जून पर्यंत होणार आहे असं सांगितलेलं आहे। अभ्यास करण्याचं आव्हान सुद्धा दिलं होतं, त्याबद्दल व्हिडिओ अपलोड सुद्धा केलेली आहे, पाहिजे नसेल तर चेक करायचं आहे। सो बाल मानसशास्त्र विषयासहित आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। सो तुम्ही ते बघू शकाल। आपल्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट जे क्लिअर केले जातात त्या संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस हा क्लिअर केला जातो। सो त्यामुळे तुम्हाला वेळ वाया घालवायचा नाहीये। लवकरात लवकर आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं, इथे 100% तुम्हाला यशाची हमी दिली जाते। त्यामागे कारण खूप सारे आहेत। पहिलं कारण असं आहे की ते शिकवण्यात असणारे जी टीम आहे, जे टीचर्स आहेत ते आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे, त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला शिकवतात, व्यवस्थितपणे गायडन्स करतात। माझंच उदाहरण घेतलं तर मी काजल मॅडम, माझं स्वतःचं बॅचलर डिग्री मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झाले। मी स्वतः इंग्लिश सब्जेक्ट मधून नेट सेट क्वालिफाईड आहे, पीएचडी चालू आहे, सध्या रिसर्च पेपरवर काम चालू आहे। सो तुम्ही ते बघू शकाल। इथे माझंच नाही, माझ्या व्यतिरिक्त इतर शिक्षकांचं सुद्धा अगदी त्यांना त्यांच्या सब्जेक्टचा डेप्थ नॉलेज आहे। सो त्यामुळे जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं, टेस्ट सिरीज नोट्स सर्व काय अवेलेबल आहे। संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार, तेही एक्झामच्या आधी प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली जाणार, डाऊट सेशन सुद्धा होणार। फक्त तुम्हाला हा नंबर जो दिलेला आहे 8010457760 कॉल करा, ऍडमिशन घ्या, क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट। ठीक आहे, चला सो नक्कीच इथे थांबते। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ शेअर आणि लाईक जरूर करायचे। थँक्यू।